नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये युती झालेली नाही आहे, त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये आता नवी मुंबईत काटेकी टक्कर आहे. आपल्यावर या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के आहेत. सर, काय म्हणाल, युती नाही झालेली आहे, काटेकी टक्कर दिसून येते तुमच्या दोघांमध्ये? बघा, युती करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. 2 वेळा आम्ही बैठकासुद्धा घेतल्या. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, त्यांचे निरीक्षक असतील, त्या सगळ्यांची इच्छा होती युती व्हावी. परंतु नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पार्टी नाही आहे. या ठिकाणी वैयक्तिक काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी युती झाली नाही. आमचे जवळजवळ 56 सिटिंग नगरसेवक या क्षणाला आमच्यासोबत आहेत आणि फक्त 20 जागा देणं हे कुठेही मनाला पटण्यासारखं नव्हतं आणि त्यामुळे युती झालेली नाही आहे आणि आमच्यामध्ये कुठेही बंडखोरी झालेली नाही. आपण पाहताय नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा 111 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. 2-3 ठिकाणी काही थोडीफार दगाबाजी करण्यात आली आणि त्यामुळे, परंतु त्या ठिकाणीसुद्धा तात्काळ उमेदवार आम्ही दिले आणि 111 ठिकाणी शिवसेना निवडणूक लढते, धनुष्यबाणावरती लढते. कुठेही बंडखोरी नाही आहे. या उलट समोरच्या पक्षामध्ये आपण पाहताय आमदार मंदाताई यांनी केलेली स्टेटमेंट्स, असलेला वाद, त्याचबरोबर अगदी अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असतील, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असतील, भाजपा संबंधित असतील, यांनासुद्धा उमेदवारी न मिळाल्यामुळे, जुने भाजपवासी आहेत, यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनीसुद्धा बंडखोरी केलेली आहे. अनेक जण आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर चिन्हावर सुद्धा उभे आहेत. त्यामुळे बंडखोरी आमच्यामध्ये झालेली नाही आहे. नवी मुंबईची लढाई ही शिवसेना विरुद्ध भाजप नाही आहे. जरी युती नसली, ही शिवसेना मूळ भाजप पक्ष विरुद्ध घराणेशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे. सर, काय म्हणाल, दोन्हीकडे समसमान ताकद दिसते याच्यामध्ये, प्रचार काही वेळामध्ये सुरू होणार किंवा काही दिवसात सुरू होणार, काय मुद्दे असतील आपले? बघा, नवी मुंबईचा विकास, नवी मुंबईकरता एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं, सर्वात मोठा जो विषय होतो कंडोनियम, जो सिडकोच्या ज्या वसाहती आहेत, गोरगरीब माथाडी आहेत, कामगार वस्ती आहे, ज्या सिडकोनी वसाहती बांधलेले, त्या ठिकाणी गेले 20 वर्ष महानगरपालिका काम करत नव्हती, जे महानगरपालिकेने करायला पाहिजे. 20-25 वर्ष नवी मुंबईच्या जन्मापासून हे सत्तेवर आहेत. परंतु मी खासदार झाल्यानंतर चुटकी सरशी हा विषय संपवला आणि नवी मुंबई महानगरपालिकेने ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा असेल, ही कामं करण्याचा तात्काळ मान्यता दिली एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांनी. खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेतला. स्थानिक भूमिपुत्रांची घरं रेग्युलाइज करायची हा विषय प्रोसेसमध्ये आहे. अनेक विषय नवी मुंबईचे आम्ही सोडवलेले आहेत आणि नवी मुंबईचा विकास आणि नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख महापालिका, फक्त नगरसेवकांची महानगरपालिका नाही, कुठल्या एक विशिष्ट नातेवाईकांची महानगरपालिका नाही, तर या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकालासुद्धा बिनधास्तपणे जाण्याची डेअरिंग व्हायला पाहिजे. बिनधास्तपणे माझी महानगरपालिका म्हणून त्या ठिकाणी जायला पाहिजे. अशा पद्धतीची महानगरपालिका बनवणे हा आमचा उद्देश आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी नवी मुंबईतली घराणेशाही संपवण्यासाठी आता शिवसेनेला ताकद देण्याची मागणी या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.